बीडमधून जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय याची स्थिती दाखवणारी लिफ्ट बंद असल्याने एका गरोदर महिलेला दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी नातेवाईकांना तिला उचलून नेण्याची वेळ आलेली आहे। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने रुग्णालयाचा ढिसाळ कारभार इथं दिसतो आणि या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। यापूर्वी सुद्धा रुग्णाला जोळी करून न्यावं लागत होतं, तर 2 दिवसांपूर्वीच एका गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता। रुग्णालयातील सुविधांचा अभाव आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे रुग्णांचे नातेवाईक आता संतप्त झालेले आहेत। लिफ्ट चालत नाही, त्यामुळे या गरोदर महिलेला लिफ्ट अभावी चक्क उचलून नेण्याची वेळ, दुसऱ्या मजल्यावर उचलून नेण्याची वेळ या नातेवाईकांवर आलेली आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। मात्र तरीही प्रशासन जागं का होत नाही असा गंभीर प्रश्न यातनं उपस्थित झालेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी योगेश काशीद फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। योगेश, भयंकर परिस्थिती आहे बीडमधल्या जिल्हा रुग्णालयाची, यावर कारवाई होणार आहे की नाही? नक्कीच याच्या अगोदर देखील बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। जिल्हा रुग्णालयामधील जे लिफ्ट आहे ते लिफ्ट बंद असल्यामुळे चक्क रुग्णांना झोळी करून न्यावे लागते। तर कधी डिलिव्हरीच्या पेशंट रुग्ण जर असेल तर त्याला खांद्यावरती उचलून रुग्णांच्या नातेवाईकांना नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्याच्या अगोदर देखील 2 दिवसापूर्वी एक गर्भवती महिला जी आहे ती उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। असे वेगवेगळ्या घटना ज्या आहेत ते समोर येत आहेत आणि जिल्हा रुग्णालय किंवा प्रशासन जे आहे ते गांभीर्याने घेत नसल्याचा देखील नातेवाईकांकडून आरोप केला जात आहे। याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता नातेवाईकांकडून होताना पाहायला मिळते। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या महिलेला दुसऱ्या मजल्यावर उचलून न्यावं लागलेलं आहे, कारण की लिफ्ट चालत नव्हती आणि अशा पद्धतीनं जर रुग्णांची अवहेलना होत असेल आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणार नसतील तर यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली आहे।